सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आमदार पुत्र तथा भाजपचे नेते श्रीमान लक्ष्मणराव ठक्कडवाड यांनी घेतली मेनकी येथील आत्महत्याग्रस्त पैलवार कुटुंबियांची भेट। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमान लक्ष्मणराव गंगारामजी ठक्करवाड यांनी बिलोली तालुक्यातील मेणकी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची आज दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी भेट घेतली। बिलोली तालुक्यातील मौजे मेणकी गावातील 10वीत शिकणाऱ्या ओमकार पैलावार यांनी शैक्षणिक साहित्य व मोबाईल वडिलांनी घेऊन न दिल्याच्या कारणावरून शेतात जाऊन दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे वडील राजेंद्र पैलावार यांनी आपल्या मुलाला पाहिल्यानंतर त्याच दोरखंडाने आत्महत्या करून आपली पण जीवन यात्रा संपवली। यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात व परिसरामध्ये शोककळा पसरली व हळहळ व्यक्त करण्यात आली। त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी भाजपचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमान लक्ष्मणराव गंगारामजी ठक्करवाड यांनी मौजे मेणकी येथे जाऊन पैलावार कुटुंबियांचे सांत्वन केले। त्याप्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीमान उमाकांतरावजी गोपछडे व भाजपा बिलोली तालुका अध्यक्ष श्रीमान चंद्रशेखर पाटील सावळीकर, भाजपा जिल्हा सचिव श्रीमान मारुती गंगाधर राहिरे, भाजपा अनुसूचित जमाती बिलोली तालुका अध्यक्ष श्रीमान प्रकाश भंडारे, श्रीमान संजय हलबुर्गे, मेणकी येथील श्री ज्ञानेश्वर अंगावर, ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव नाईक, माजी सरपंच पंढरी पैलावार, गोविंदराव वासरे, दिगंबर पाटील कदम, कुमार सावळे, मोहन गायकवाड, निळकंठराव नाईक, शिवदर्शन स्वामी व इतर गावातील नागरिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री संजय संतुकराव हलबुर्गे, आदमपूरकर। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हे आहे। खासदारांनी आमदारचं पत्र म्हणलं सोमवारी येणार होते, पत्र पोहोचल्यामुळे लगेच शनिवारी चालले। काय त्याच्यामुळे आपली कोणाचं काही विकत नाही, पूर्ण फुलाची पदवी केली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एकमेकांना मदत करत आहोत। शासकीय मदत सुद्धा मिळेल, शासकीय मदत फार काही महत्वाची नाही, पण आपल्याला त्या परिवाराला आपण सगळ्यांनी मिसळून सहकार्य करणे गरजेचं आहे। ठीक एवढं करायचं ना। मला त्या दिवशी फोन आला होता, आम्ही काही असेल अडचण तर यांना सांग, आम्ही सगळे तुमच्या परिवाराच्या पाठीशी आहोत। आमदार असतील, खासदार असतील, कुठलीही अडचण तुम्हाला येऊ देणार नाही।